तुझ्या सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या एकमेकाच्या सहकार्यामधून अतिशय कडकडीत असा असणारा जो काही उन्हाळा आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये कुठेतरी घोटभर पाणी आपल्याला मिळावं, हा जे तहानेले जे आहे त्या तहानेल्याला पाणी मिळावं आणि हा दृष्टिकोन आत्ताच देशमुख साहेबांनी सांगितलं की जे काही 4-5 मंडळी आहेत या 4-5 मंडळींनी संकल्प केला आणि उन्हाळ्यामध्ये घोटभर पाणी का होईना जे तहानेलेले आहेत त्या तहानेलेल्यांना पाणी मिळावं आणि त्या संकल्पामधून जो काही हा या ठिकाणी पाण्याचा जो काही ठेवलेला आहे खरोखर आनंदाची बाब आहे। परंतु जरी पाणी ठेवलं असेल तर माझं एक प्रामाणिक मत आहे, पाणी ठेवलं असेल पण ते पाणी मात्र फुकट कोणी पिऊ नये। कारण जे पानपोही आपण म्हणतो ती पानपोही फुकट पाणी पिण्यासाठी नाही, ज्याला प्यायचं असेल तो पिईल त्याबद्दल काही वाद नाही, परंतु त्या पानपोहीमध्ये काही का होईना आपल्या संकल्पेप्रमाणे 1 रुपया का होईना पण त्या पानपोहीमध्ये टाकावा। कारण हे शास्त्र संकेत आहे। ज्या वेळेला एकच मिनिटात सांगतो, ज्या वेळेला हरिश्चंद्र राजा राज्यामधून निघून गेलेला आहे, विश्वामित्राने राज्यातून तडीपार केलेला आहे आणि असाच ऐन वेळेचा उन्हाळ्याचा काळ होता आणि उन्हाळ्याचा काळ असताना त्यावेळेला अतिशय तहान लागली। विश्वामित्राने एक पाण्याची पानपोही म्हणून त्या ठिकाणी टाकलेली आणि त्या ठिकाणी पानपोही टाकली असताना हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, रोहिदास यांना अतिशय तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले। परंतु हरिश्चंद्र राजाला शास्त्र संकेत माहीत होता। कुठला माहित होता की पानपोहीमध्ये फुकटचं पाणी पिऊ नये, हे हरिश्चंद्र राजाला माहीत असल्या कारणामुळं पण त्याच्याजवळ त्या पानपोहीमध्ये टाकण्याला 1 पैसा सुद्धा नव्हता आणि 1 पैसा नसल्या कारणामुळं हरिश्चंद्र राजा त्यावेळेला पाणी पिलेला नाही। का आता आपल्याला पाणी फुकटचं प्यायचं नाही म्हणून त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा तिघांनाही तहान लागली असताना सुद्धा त्या ठिकाणावर ते निघून गेले परंतु पाणी पिले नाही। मला एवढं सांगायचे की शास्त्र संकेत असं सांगतंय की पानपोही जरी असेल तर त्या पानपोहीवर फुकटचं पाणी पिऊ नये, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती। मी आता सुद्धा पाणी पिलो पण मला सुद्धा माहित होतं का शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे का पानपोहीमध्ये फुकटचं पाणी पिऊ नये। एवढीच आज मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि ज्यांनी या पानपोहीसाठी सहकार्य केलं, मदत केलं त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन करतो।